नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप आणि रब्बी 25-26 या सालासाठी शासनानं जी.आर. निर्गमित केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा जी.आर. 24 जून 2025 रोजी शासनानं निर्गमित केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याबाबतच्या सर्व महत्त्वाच्या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जी.आर. मधील महत्त्वाचे पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमध्ये आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 आणि रब्बी हंगाम 2025-26 यासाठी राज्यात राबविण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. सदरची योजना खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022-23 करिता कप आणि कॅप मॉडेल 80-110 नुसार राबवण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 24-25 मध्ये ₹1 प्रति अर्ज भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात आली होती. सदर कालावधीत राबवलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनानं 2025 आणि 2026 या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. त्याचबरोबर कप आणि कॅप मॉडेल 80-110 मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनानं मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 आणि रब्बी हंगाम 2025-26 या 1 वर्षाकरिता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शेतकरी मित्रांनो, या योजनेची उद्दिष्ट काय आहेत तर शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य अबाधित राखणं, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचं तंत्रज्ञान आणि सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणं, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणं, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा, पिकांचं विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास, त्याचबरोबर स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना 25-26 या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार त्याचबरोबर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असेल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणं बंधनकारक आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5%, त्याचबरोबर खरीप आणि रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025, रब्बी हंगाम 2025-26 या 1 वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीम स्तर 70% असा निश्चित करण्यात आलेला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचं उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षांचं सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. सदरची योजना ही एकूण 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन 25-26 या 1 वर्षाकरिता 80-110 कप आणि कॅप मॉडेलनुसार राबवण्यात येईल. त्यामध्ये नुकसान भरपाईचं दायित्व संबंधित पीक विमा कंपनीवर राहणार आहे. विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कास्ट नुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या 110% यापैकी जे जास्त असेल त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील आणि त्यापुढील दायित्व राज्य शासन स्वीकारेल. आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम
जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवेल आणि उर्वरित रक्कम ही राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना 2025-26 या योजनेत मृत शेतकऱ्याच्या नावे त्याचबरोबर इतर अवैध मार्गांनी विमा काढल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल. योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच ॲग्रीस्टॅग फार्मर ID अनिवार्य असेल. शेतकरी मित्रांनो, पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणं बंधनकारक राहील. शेतकरी मित्रांनो, जोखमीच्या बाबी काय आहेत तर योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीपर्यंत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. शेतकरी मित्रांनो, या योजनेत समाविष्ट पिकं काय आहेत तर शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिकं, गळीत धान्य पिकं, नगदी पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, पीक वर्गवारी तृणधान्य आणि कडधान्य पिकं खरीप हंगामासाठी कोणते आहेत? भात म्हणजेच धान, खरीप ज्वारी, खरीप नाचणी म्हणजेच रागी, मूग, उडीद, तूर, मका. त्याचबरोबर रब्बी हंगामासाठी गहू बागायती, रब्बी ज्वारी बागायत आणि जिरायत, हरभरा, उन्हाळी भात अशी तृणधान्य आणि कडधान्य पिकं असतील. त्याचबरोबर गळीत धान्य पिकं कोणती आहेत? खरीप हंगामासाठी भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, रब्बी हंगामासाठी उन्हाळी भुईमूग. नगदी पिकं खरीप हंगामासाठी कोणती आहेत? कापूस, खरीप कांदा, रब्बी हंगामासाठी रब्बी कांदा. ही पिकं शासनानं ठरवून दिलेली आहेत. शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय जवळजवळ 499 पानांचा आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना 2025-2026 खरीप आणि रब्बी हंगामासाठी कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी असेल तर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली. शेतकरी मित्रांनो, या 31 जिल्ह्यांसाठी नियुक्त केलेली कंपनी ही भारतीय कृषी विमा कंपनी असेल. याचा पत्ता मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ, मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400-059. शेतकरी मित्रांनो, या कंपनीचा ईमेल ID आहे peakvima@aicofindia.com. शेतकरी मित्रांनो, धाराशिव, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यांसाठी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी अलॉट केलेली आहे. याचा पत्ता माणिकचंद आयकॉन, 3रा मजला, प्लॉट नंबर 246, सी विंग, बंड गार्डन, पुणे 411-001 हा पिनकोड आहे. ईमेल ID ICICI-PMBYMH@ICICIlombard.com. शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर राज्य शासनानं सुधारित योजना जाहीर केली आहे. विमा काढण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आणि ई पीक पाहणी या गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून खरीप हंगामासाठी योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, बिगर कर्जदार शेतकरी पीक पेरणीच्या नियोजनानुसार पेरणीच्या अगोदर योजनेत सहभागी होऊ शकतात. परंतु पीक नियोजनात काही कारणास्तव बदल झाल्यास त्याबाबतची माहिती योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम दिनांकाच्या 2 कार्यालयीन दिवस अगोदर संबंधित विमा कंपनीस वित्तीय संस्थेच्या माध्यमातून किंवा विमा प्रतिनिधीद्वारे कळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बदललेल्या अधिसूचित पिकाचा पीक पेरणीचा स्वयंघोषणापत्र व आवश्यकता असल्यास जास्तीची विमा हप्ता रक्कम संबंधित विमा कंपनीस अदा करणं आवश्यक आहे. अगोदर भरलेला विमा हप्ता हा पेरणी केलेल्या पिकाच्या विमा हप्त्यापेक्षा जास्त असल्यास अतिरिक्त विमा हप्ता रक्कम विमा कंपनीमार्फत परत केली जाईल. शेतकरी मित्रांनो, पीक विमा खरीप आणि रब्बी 2025-2026
हा जो शासन निर्णय आहे याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये पाहू शकता. हा टोटल 499 पानांचा GR आहे. आपण या ठिकाणी भेट देऊन हा पूर्ण GR वाचू शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.